नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, नुकताच पुणे पुस्तक महोत्सव झाला. साताऱ्याचं साहित्य संमेलन झालं आणि ते अटेंड करून मी आता पुन्हा तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज झालोय आणि आता सज्ज झालोय आणि सज्ज होताना तुम्ही बघताय कोणती जोडी मी तुम्हाला तुमच्या भेटीला आणलेली आहे. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी. तुमच्या हो. दोघांचं खूप खूप स्वागत. थँक यू. आणि आता हा जानेवारी महिना सुरू झालाय नुकताच. नवीन वर्षही सुरू झालंय. आणि या महिन्याच्या शेवटाला तुम्ही काहीतरी जबरदस्त घेऊन येताय. झी5 या ओ-टी-टी चॅनलवर देवखेळ नावाची नवीन वेब सीरीज सुरू होतीये आणि हा जॉनर तर सगळ्यांचा आवडताच आहात आणि तुम्ही दोघं प्रेक्षकांना खूप आवडता आणि तुम्ही तसे दोघे एकत्र आम्हाला फार बघायला मिळालेलं नाहीयेत. म्हणजे मोठ्या पडद्यावर किंवा छोट्याही पडद्यावर. तेव्हा प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे. तर आधी नेमकं हे देवखेळ आहे काय? इथं पासून आपण सुरुवात करूया. देवखेळ ही मराठी झी OTT वर येणारी नवीन वेब सिरीज आहे. हं, अ, कोकणामध्ये खास करून देवखेळ होतो. हं, शिमग्याच्या निमित्ताने होतो. हं, होळी असते, त्या निमित्ताने सगळेजण येतात आणि शंकासूर येतो आणि असं म्हटलं जातं की तो दुष्टांचा नाश करतो आणि तो सगळ्या गरीब जनतेसाठी ऑलवेज आनंद हं. घेऊन येतो आणि तो साजरा करण्यासाठी खास आपले गिरणगावातले पूर्वी लोक महिना 2 महिने आधीपासून सुट्ट्या टाकून ठेवायचे. जसं गणपतीला येतात ना, तसं ते खास शिमग्यासाठी येतात. हं, तर तिकडे हा खेळ खेळला जाणारा आहे देवखेळ. हं. आता ही पार्श्वभूमी ठेवून आम्ही एक गूढ कथा तुमच्यासमोर घेऊन येतोय. बरं. म्हणजे शंकासूर, देवखेळ, पालखी, ती पालखी मिरवणं असतं, त्यांची जत्रा निघते. हं, तर या सगळ्या गोष्टीचा मेळ मिलाफ याच्यामध्ये आहे आणि चंद्रकांत गायकवाड याचे डिरेक्टर आहेत, स्वतः प्रोड्युसर आहेत. विनायक जाधव त्याचे प्रोड्युसर आहेत, जे हं, DOP सुद्धा आहेत हं. आणि यंगस्टर्स सगळेजण फळी आहे. निखिल गौरव यांनी लिहिलेली अशी तुम्ही बघितलं असेल झी5 आत्तापर्यंत दशावतासारखी फिल्म हे हं. केली किंवा जारणसारखी फिल्म हे केली. तर त्यांनी नेहमी रूटेड आत्ता गोष्टी सुरू केल्या. त्याच्यामध्ये ही देवखेळ सुद्धा अशीच रूटेड आहे. आपल्या जमिनीला, आपल्या परंपरेला धरून असणारी आहे आणि आम्ही दोघेही त्यासाठीच एक्सायटेड होतो, की अशी गोष्ट जी मातीतली ती लोकांसमोर येणार आहे, तर आपण करायला हवी आणि खूप छान कथानक याला मिळालं. त्यामुळे आम्ही स्वतः आत्ता खूप उत्सुक आहोत ओके. तुमच्यासमोर आणायला. प्राजक्ता, ही तुझी दुसरी वेब सीरीज ना? हो, हां. तुझी पहिली खूप गाजली होती. हो. त्याचं ती पॉलिटिकल थ्रिलर वेगळ्याच कारणांसाठी. वेगळ्याच आणि पण आता ही सुद्धा ह्याचा जॉनर चांगला आहे आणि एकंदरीतच अंकुश आहे तुझ्याबरोबर. सेटअप चांगला आहे. कसा होता तुझा एक्सपिरियन्स या वेब सीरीजच्या शूटिंगचा किंवा अंकुश बरोबर आपण पुन्हा पेअर होतोय, हे फिलिंग कसं होतं? जसं तुम्ही म्हणालात, की अंकुशदा सगळ्या महाराष्ट्राचे लाडके आहेत. त्यामुळे तू सुद्धा लाडकी आहेस. तर आमचे देखील ते लाडके आहेत. तर आपल्या आवडत्या लाडक्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मी अजिबात सोडत नाही. हां. दॅट्स देअर. ऑल्सो खूप चांगलं कथानक आलं, की हं, मला असं वाटतं, की भलेही माझा स्क्रीन टाईम कमी असेल, माझं पात्र छोटं असेल, नो मॅटर व्हॉट. हं, कथा सुंदर आहे, हं, त्याची मांडणी छान आहे. हं. लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. बरं. लोकांना त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे, काहीतरी टेक अवे आहे. हं. तर आपण ते डेफिनेटली केलं पाहिजे. बरं. तर या तत्वांवर मी ते हे सगळं काम स्वीकारलं हं, आणि या पलीकडे जाऊन मला देवखेळ का आवडते हे पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, की हं, मर्डर मिस्ट्री आहे, हं, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे. हं, काहीतरी अनवील होत जाणार आहे हळू हं, उलगडा होत जाणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा. हं. मग तो नात्यांचा पण उलगडा होत जातोय. एक केस पण सॉल्व्ह होत चालली आहे बरं. आणि एकंदरीत रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा माणसाच्या मनावर किती खोलवर परिणाम करू शकतात, त्याचा किती आपल्या मनावर आघात होतो किंवा चांगला परिणाम होतो. अशाही एक वेगळ्याच आपण शब्दामध्ये मांडू न शकणाऱ्या पण अशा काही गोष्टींचा उलगडा होत जातो. ओके. सो संयुक्तिकरित्या हे जे बनलेलं आहे ना, ही जी हं, भेळ आहे, हं. ती वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेली आणि अतिशय चविष्ट अशी झालेली आहे. सगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यात. तुझ्या कॅरेक्टरचं नाव काय आहे यातलं आणि नेमकं काय करतीयेस तू? अ, माझ्या कॅरेक्टरचं नाव सारिका निमकर आहे, हं, जी कोकणामध्ये स्थायिक मुलगी आहे हं. आणि खरं तर मी काही करत नाहीये. माझ्याच बाबतीत देवखेळ होतोय. ओके. बरोबर. ओके. म्हणजे काही न करता व्हिक्टिम बनतेय ती बरं. आणि फार मी सांगू शकणार नाही कॅरेक्टरविषयी, पण एवढं मी सांगेन, की अतिशय सुंदर हं,
कॅरेक्टर आहे अतिशय डिफिकल्ट होतं. हम्म. अजूनही मला माहिती नाही ते कितपत आपण त्याला न्याय देऊ ओके. शकलोय. खूप पण चांगलं काम केलंय सर. ओके. शंकुश दादांनी तर तबला तोड काम मी केलंय. तुला आता तेच विचारणार आहे. प्राजक्तानी आता तुझं कौतुक केलं, पण प्राजक्ताही अलीकडच्या काळात किंवा सुरुवातीपासूनच खूप छान काम करते. तेव्हा ती आपली को-स्टार आहे हे तुला जेव्हा कळलं, तुझ्या मनातल्या भावना काय होत्या? चांगलंच वाटलं कारण मला वाटतं की खूप चांगल्या एक तर तिने आत्ता पण जी कामं केली ती खूप छान पद्धतीने केली. भले ती वेब सिरीज म्हणत असे वेगळ्या कारणासाठी आली, पण ती खरंच खूप छान बरोबर. सिरीज होती. हो. आणि पहिल्यांदा असं कोणीतरी पॉलिटिकल थ्रिलर हम्म. करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो अभिजित पानसरेने खूप छान केला. चांगला गेला होता. सगळ्यांनी कामं देखील हम्म. खूप छान केले ते. आणि या वेब सिरीजला जेव्हा मला कळलं की या रोलसाठी ती आहे, तर ती हम्म. करेक्ट त्याला कास्टिंगला करेक्ट होती. ओके. मला असं वाटतं की अ, काही गोष्टी जुळून याव्या लागतात. तर हम्म. मला असं वाटतं की प्राजक्ता आली, हम्म. नंतर अरुण दादा आले, वीणा जामकर आली, असे अनेक कलाकार, यतीन कारेकरपासून अनेक कलाकार या सिरीजला जोडले गेलेत. आणि सगळ्यांच्या खूप चांगल्या कामामुळे हम्म. ती खूप छान वेब सिरीज झाली. आम्ही ओके. त्याचे एपिसोड्स बघितले, आम्ही शूट करताना पण खूप आनंद घेत होतो. हम्म. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलरफुल झाली. हम्म. कलरफुल म्हणण्यासाठी की म्युझिकल पण छान होणार आहे ती. बरोबर. कारण आपलं पारंपरिक सगळं तिथे वाद्य वाजणार आहेत. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे गोष्ट अडकवून ठेवते तुम्हाला. हम्म. असं म्हटलं जातं सिरीजच्या प्रत्येक एपिसोडच्या एंडला तुम्हाला त्याने पकडून ठेवलं पाहिजे आणि हम्म. सेकंड एपिसोड बघण्यासाठी धावपळ झाली पाहिजे. हम्म. दुसरा संपल्यानंतर तिसरा बघायची धावपळ झाली हम्म. पाहिजे. अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की ती वेब सिरीज हिट होते. ओके. आणि लोकांना ते कन्झ्युम करायला खूप आवडतं, खायला खूप आवडतं, पटपट पटपट खाऊन घ्यायचं वाटतं. आणि संपल्यानंतर मग त्रास पण होतो, अरे ही लवकर संपली, हम्म. आता परत कुठली ह्याची वेब सिरीजचा पुढचा पार्ट यावा, पुढचा सीझन यावा, अशी वाट बघावी, अशी ही गोष्ट आहे. बरोबर. आणि हे तुम्ही कोकणातच शूट केले ना? नेमकं गुहागरला. कुठं? थोडा तो अनुभव सांग गुहागरचा. एकतर खूप चांगल्या ठिकाणी आम्ही शूट केलं गुहागरला. हम्म. छान वातावरण पण चांगलं होतं, माणसं चांगली, शूटिंगला खास जागा ती चांगली आहे. कारण हम्म. आपण जिथे कुठे कॅमेरा ठेवतो ना तिकडे ते सिनिक दिसतं, हम्म. खूप गोड आणि छान दिसतं. हम्म. आणि ती लाल माती, हिरवगार सगळं, हम्म. आणि समुद्र किनारा, हम्म. तुला सगळं खाण्याचे पदार्थ काय काय खाल्लंस तेही सांग तिथं. एक तर तिथे फिश साठी खूप फेमस आहे. हम्म. ही व्हेज आहे त्यामुळे तिला त्याला अळू वडी वगैरे अशा गोष्टी तिला ओके. चांगल्या मिळाल्यात. पण आम्हाला जेवणासाठी ज्या गोष्टी यायच्या त्या तिथल्या पिकलेल्या बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे भाजी असेल किंवा अशा गोष्टी. साधा कांदा सुद्धा खूप छान लागत होता तिकडे. हम्म. कारण ते तिथल्या पाण्यातून, तिथल्या मातीतून जे एक स्वाद येतो ना, तो वेगळा स्वाद असतो. ओके. आणि तिथली माणसं खूप चांगली आहेत. हम्म. तिथे मी याआधी 2दा-3दा शूट केले गुहागरला. हम्म. तर ते शूटिंग फ्रेंडली गाव झालंय. हम्म. त्यांना सगळ्यांना माहिती असतं की ते शूटिंग चाललंय, आपण यांना त्रास द्यायचा नाही. ओके. पण बाहेरून ते बघत असतात आणि आनंद घेत असतात. वा. आणि मला फायदा असा होतो की माझी मित्रमंडळी भरपूर असल्यामुळे प्रत्येक घरातून काही ना काही वस्तू येत राहतात, हा. त्यामुळे मजा असते. बर, तुझा काय अनुभव होता गुहागरचा शूटिंगचा? मी पहिल्यांदा गुहागरमध्ये शूट केलं. बर. आणि मला फार सांगायला आवडेल, माझा मित्र आहे विनायक जाधव, जो या सिरीजचा वन ऑफ द प्रोड्युसर पण आहे आणि डीओपी पण आहे, सिनेमॅटोग्राफर पण आहे. तर त्याला ना नैसर्गिक ज्या गोष्टी असतात ना, त्याला तो इतकं सुंदर दाखवतो ना. ऑलरेडी कोकण सगळंच निसर्गरम्य आहे, पण त्याच्या लेन्स मधून त्यांनी ते आणखी सुंदर दाखवलंय. हम्म. आणि आम्ही ज्या वाड्यामध्ये शूट करत होतो, इनफॅक्ट ते गाव जे वडूर नावाचं गाव आणि ओके. अजून एक गाव होतं, त्याचं नाव मी विसरते, गुहागरच्याच जवळ आहे ते गाव. बर. ते ना पहिल्यांदा आम्ही कॅप्चर केलेलं आहे. ओके. ते याच्या आधी कधीच कुठेही तुम्हाला दिसलेलं नाही. कुठल्याही हम्म. मालिकेत, फिल्ममध्ये, सीरीजमध्ये दिसलेलं नाहीये. सो अतिशय व्हर्जिन स्पॉट होता तो. हम्म. आणि आम्ही ज्या घरात शूट केलं, जे माझं घर दाखवलं, ते 120 वर्ष जुना वाडा होता. ओ बर. ओके. इतका सुंदर की ते मध्ये असतं ना, ते एक ठेवतात सूर्यप्रकाश आत येण्यासाठी ती एक जागा. म्हणजे इथे माळा होता आणि माळा होता, की ही जमीन आहे, जमिनीच्या खाली पण एक खिडकी आहे, तिथून पण एक हे होतं झरोका वगैरे येण्यासाठी, उन्ह वगैरे येण्यासाठी. अतिशय सुंदर, मागेच बाग वगैरे. तर अतिशय सुंदर लोकेशन्स होती. बर. आणि सुंदर लोकेशन्स, मनासारखं काम, मनासारखे सगळा क्रू, ऍक्टर्स, मनासारखं पात्र, आणि तेही छान शूट होतं असं म्हटल्यानंतर मी खूप खुश बर. असते. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे त्याच्यात, पण मला तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न असा विचारायचा आहे की भीती, भय ही मोठी भावना आहे आणि तो मोठा जॉनर आहे. तर तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा भीती कशाची वाटली होती आणि ती नंतर कशा पद्धतीने ती वाढत गेली, याच्याबद्दलही दोघे सांगा. पहिली भीती म्हणजे वडील.
का म्हणे? नाही माहित नाही. आपल्याला एक थोडीशी भीती असते, की आपण काहीतरी चुकतोय, मग त्यात फटके पडतायत. कारण लहानपणी खूप मस्ती केली, मारामारी केल्यात. त्यामुळे खूप मार खाल्लेला आहे. त्यामुळे हं. ते वडील येतात म्हटलं, की जी पळापळ व्हायची. गोट्या टाकून पळत-पळत जायचं. बरं, नंतर खेळ अर्धवट सोडायचा क्रिकेट आणि पळत-पळत घरात येऊन अभ्यासाला बसायचं. बरं. अभ्यासाला बसलं तरी असं कळलं पाहिजे, की त्यांनी विचारल्यानंतर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. हं, ह्याची भीती, हं, या सगळ्या गोष्टीची भीती असते. त्यामुळे भय काय म्हणतात तर वडील आले, बापरे! हं, बाबा आले, बाबा आले, अरे हं. पप्पा आले, पप्पा आले, असं ते व्हायचं. आणि नंतरची भीती मोठा झाल्यावर आयुष्यात? नाही बायको वगैरे अशी काही भीती नव्हती. नाही मला असं वाटतंय ना, तेव्हा लहान असताना ही परीक्षेची भीती खूप असायची. हं, हं, परीक्षा जवळ आली की अशी हं, भीती वाटायला लागायची, की नको हं, माझ्या पोटात दुखू दे, मला ताप येऊ दे, मला परीक्षा नाही देता आली पाहिजे, असं सगळं वाटायचं, हं, की पेपर हरवेल वगैरे असं काहीही व्हायचं. आणि नंतर रिझल्ट हं, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही नेहमी बाहेरगावी असायचो. म्हणजे हं, पुण्याला नातेवाईकांकडे जा, हं. पिंपरी चिंचवडला जा किंवा औंधला जा, असं जायचो. तर रिझल्ट तिकडे यायचा. बरं. आई घेऊन यायची रिझल्ट. हं. तेव्हा काय आपल्या मोबाईल वगैरे हा हो, प्रकार हो, नव्हता ना. हो. पास झालं की नाही पास झालं ते कळायचं नाही. दरवेळेला आई यायची. हां, कौतुक नसायचं कारण हां. मार्क असे 35च्या जवळच असायचे, जवळपास खेळणारे. फक्त पास झालं ना ही शाश्वती असायची. बरं, पण मला तोपर्यंत भीती असायची, की आता बरं, आई आज निघणार आहे, बरं, सिंहगड पकडणार आणि ती बरं. उतरणार, रिक्षाने घरी येणार, घरी आली सगळेजण वाट बघत बसायचे. ओके. माझ्यापेक्षा माझ्या बरोबरचे नातेवाईक मुलं सगळेजण वाट बघायचे, की हा पास झाला का नापास झाला. पण कधी भूताखेतांची किंवा अनैसर्गिक भीती नाही वाटली तुला? किंवा असती मनात तुझ्या कधी? मला पहिल्यापासून हॉरर फिल्म बघायला खूप आवडायचं. बरं. आणि मला भीती अशी त्या गोष्टीची कधी नव्हती. हं, एकदा एक किस्सा मस्त झाला होता. मी कोकणातच होतो कणकवलीला. हं, ऑल द बेस्ट नाटकाचा प्रयोग होता आणि हं, प्रयोग संपला. हं. रात्र झाली होती. सगळेजण निघून गेले. बरं. माझ्याबरोबर काम करणारे कलाकार संजय नार्वेकर, भरत हं, जाधव, संपादक वगैरे ते पण लॉजवर निघून गेले. हं, ही सगळी जी मंडळी होती काम करणारी त्यांच्यावर गप्पा मारत मी बसलो होतो. हं. गप्पा मारून झाल्या आणि म्हटलं आता मी जातो. बरं, तर माझ्या जागेपासून हॉटेल एक अर्धा किलोमीटर होतं बरं. आणि मी निघालो चालत. हं, माझ्या हे लक्षात नाही आलं येताना हं, लोक भरपूर असल्यामुळे हं, आजूबाजूला असल्यामुळे हं, ह्या चान्स होता की बाबा आपलं भीती वाटणार नाही किंवा काय होणार नाही. हं. पण जेव्हा मी निघालो त्या रस्त्यावर एक माणूस नव्हता ओह! आणि तिथे पण काळोख, मागे पण काळोख आणि आजूबाजूला पण काळोख. ओके, त्यातून कसा चालत गेलो माझं मला माहिती, कारण ओके. पावलं टाकत होतो तिकडे सगळे पालापाचोळ होता. ओके. हा. माझ्याच पावलांचा आवाज मला डबल डबल हो, ऐकायला. बरं, बरं, बरं. तर मी कधी एकदा तिकडे जाऊन पोचतोय हं. असं मला झालं. हे पहिल्यांदा मला जाणवलं. ओके. बापरे. प्राजक्ता, तुझं भीती, भय ह्या भावनेशी तुझा पहिला परिचय कधी आला आणि नंतर आरशात भीती पहिल्यांदा कशी? बघितलं तेव्हा काय वाटलं ते खरं सांग. ही भीती की आता अख्ख्या जगावर मी राज्य करणार, मी छान दिसणार, सगळे माझ्या मागे लागणार. ते लहानपणा ते तेवढं तर लहानपणीचं बरं. हे नाही. हां, मी माझ्या डान्सच्या टीचरला खूप घाबरायचे. बरं, अच्छा. हां. त्या म्हणजे दांडकाच घेऊन बसायच्या. बरं. त्यामुळे आणि तू भले खूप चांगली नाचते हं. माहितीये का तुला. हो. पण कधी फटका त्यांच्या- बसला का तुला त्यांचा? किती वेळा हो का? किती वेळा. कोण होते टीचर? स्वाती दातार, बरं, बरं. श्रीमती स्वाती दातार पुण्याच्या ओके. भरतनाट्यमच्या टीचर. आणि त्यानंतर मला एक थोडं अननोन आणि हॉन्टेड गोष्टींची भीती. एक मी हं. ट्रॅव्हल शो करत होते हं, आणि त्याच्यात ते असेच त्यांनी सरप्राईज एलिमेंट्स त्यांनी प्लेस केलेले आणि हं. त्याच्यामध्ये वन ऑफ द एलिमेंट हा होता की हॉन्टेड घरामध्ये रात्री 12 नंतर ही मुलगी जाते बरं. असा त्यांनी प्लेस केलेला एपिसोड. मी नाही जाणार. आणि बरं, त्यांनी खरंच साताऱ्याजवळचा एक हॉन्टेड बंगला घेतला होता बरं. आणि मी मनात प्रार्थना करते देवा हं. मला नाही जायचं. पण त्यांनी एकदा जाऊन त्यांनी मला दाखवलं इथे इथे तिथे तुला फिरायचंय. हा ठीक आहे. 7-8 जण होते. सगळं दाखवलं. आता इथून वर जायचंय. वर ते सरप्राईज तुझे रिॲक्शन आम्हाला ओके. कॅप्चर करायचे. तिकडे नाही आम्ही येणार. म्हटलं बापरे. बरं सगळे बाहेर आले हं. आणि दरवाज्यात परत आले आणि म्हणले हा आता तू एकटी. म्हटलं हा आता इथूनच एकटी. ओके. तर ते काय झालं तर खरंच हॉन्टेड होता ओके. बंगला. लाईटच गेल्या ओह! आणि अरे बापरे! शूटच नाही झालं. ओह! आणि मी मनात म्हटलं मी प्रार्थना केली ती देवाला पोचली. आणि तो चंकच कॅन्सल झाला. पण मला पण हॉन्टेड गोष्टींची भीती वाटते. मी कधीही हॉरर फिल्म एकट्या बघत नाही. बरं. हां, सगळ्यांबरोबर बघायच्या. हॉरर फिल्म एकट्याने बघायचीच नसते. हो. हो, ते एकत्रच बघायचे. पण बाकीच्या सगळ्या फिल्म्स मी एकट्या बघते. ओके. अच्छा. हां, मला अजिबात एक शब्द हे काय हे एक शब्द गेलेला पण आवडत नाही. सो असं एकदम. बरं. बरं, अंकुश को-स्टार म्हणून कसा वाटला? कसं तुम्ही डायरेक्ट तुमचं? भूतावरून माझ्यावर आलं. हा नाही, नाही. मला वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी ही जम्प जम्प केला हा अर्थ. त्यामुळे त्याच्याकडे तू लक्ष डायरेक्ट घेऊ तिसरा नको. एपिसोड लावला तुम्ही. हा. आणि ते अतिशय जेन्युइन आहेत. एक तर त्यांचं कामावर प्रचंड प्रेम आहे हां. आणि त्यांचं क्राफ्टवर प्रेम आहे आणि त्यांना मनापासून सगळं भारी तू व्हावं. त्यांना अहो-जाहो करतीस? हो. का म्हणजे आदरयुक्त हे आहे आदरयुक्त का ते? भीती. भीती आदरयुक्त भीती.
नाही, ती पहिल्यापासूनच सवय लागली त्यामुळे मला अजूनही आठवतं माझ्या पहिल्या फिल्मच्या प्रीमियरला ते आले होते. हं. खो कोणत्या? खो. ओके, हां, बरं. हां. आणि तेव्हा ते अगदी दुनियादारी वगैरे यायची असेल हं. कदाचित, पण म्हणजे तेव्हा ते असं होतं, ओह हं. माय गॉड! हं, असं. हं, हं. तर ते तेव्हापासून तसं आहे. सो कमिंग बॅक टू द कोर पॉइंट. तर कामावर प्रेम असणारी माणसं मला फार आवडतात. हं. प्रोफेशनल असणारी माणसं त्याहून मला जास्त आवडतात. बरं. कामाशी काम. हं. संपला, ओके शॉट, ओके बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. हे सगळं त्यांच्यात आहे. वाह! ऑल्सो ते काम करताना नेहमी समोरच्या व्यक्तीचा जास्त विचार करतात, वाह! की मी असं केल्याने आता मी तुला मारणार आहे हां, हे ओके आहे ना तुला? हं. हां, किंवा मी आता तुला हाताला असं धरणार आहे. मी हं. लागत नाही ना तुला? हं. का घट्ट धरू अजून का नाही लूज? सांग तू मला. हं. हे समोरच्या व्यक्तीचा विचार करून आपला अभिनय पोर्ट्रे करणारी माणसं फार कमी आहेत. हं. आणि ही इज वन ऑफ देम. त्यामुळे मला ह्यांच्या क्वालिटीज फार अंकुश, आवडतात. बघ किती वेगवेगळी तुझ्या स्वभावातले पैलू भाव आहे. आणलेत तिने समोर. हां, म्हणजे हे मलाच आठवण करून दिल्यावर मला 2 मिनिट अच्छा हो का? असं झालं आता. नाही, नाही. ॲब्सोल्युटली. ते नेहमी विचारतात, की "मी आता इथून असं जाणार आहे, तुला धक्का लागेल कदाचित. बघ तू जागा आहे ना?" पण वगैरे असं तुलाही एवढं. प्राजक्ता कडनं ती आता इतकं चांगलं काम करतेय. तुला काय तिच्याबद्दलच्या भावना आहेत? मला असं वाटतं की छान, चांगल्या आणि उत्तमच भावना आहे कारण खूप चांगली गुणी अभिनेत्री आहे. हं. सगळ्यात 2 गोष्टी तिच्या मला ऑल्वेज आवडतात. एक हं. तर ती जेव्हा हास्य जत्रा करते, हं. तेव्हा तिच्यासमोर तो मॉनिटर वगैरे काही नसतं की ज्याच्यात हं. ती बघून बोलेल. बरं. मला ते जमूच शकत नाही. हं. तिचा शब्दसंग्रह असतो. ती हं. बोलायला लागली की हं. एका श्वासामध्ये सगळ्यांची नावं घेऊन त्यांच्या मागे जे हे लागतात, काय हं. लागतात, टॅग लागतात, हां. ते सगळे बोलून स्पॉन्सर्स. ओके. हां? स्पॉन्सर्स. स्पॉन्सर्स सगळ्यांची नावं खूप आहे. घेते, सगळ्यांचं कौतुक करते आणि ती ओके. करेक्ट अँकरिंग आहे. असं मी बरं. कधीच बघितलं नाही. बरं, बरं. दुसरी गोष्ट अशी की आम्ही फिल्म ऑलरेडी एक केलेली आहे. हं. तेव्हापासून बघतो आणि मध्ये आत्ता ही वेब सीरीज करत असताना हं. देवखेळ, तिच्यात 2 वर्षात झालेला फरक जेव्हा बरं. ती प्रोड्युसर किंवा हं. डिरेक्टर किंवा ॲक्टर झाली आणि सगळ्या बाजू तिने बघितल्या. त्यानंतर आत्ता आलेला त्याच्यातला फरक हं. हा अजूनच मोठा ओके. आणि चांगला ओके. हे आहे, बरं. चेंज आहे. ओके. जो खूप चांगला अभिनयात पण दिसून येतो. ओके. मी शेवटचा एकच प्रश्न घेऊन थांबतो कारण वेळेच्या मर्यादा आहेत. हं. ॲक्चुअली तो प्रश्न नाहीये. हं. माझी तुमच्या दोघांबद्दलची कंप्लेंट आहे. ती बोल. कंप्लेंट अशी आहे, तुम्ही दोघं इतके सुंदर आहात, इतका चांगला अभिनय करता, तरी पण आम्हाला फार का नाही दिसत तुम्ही? आय थिंक ही दुसऱ्यांदा तुम्ही एकत्र येताय. बरोबर. तर तुमच्यासारख्या जोडीने सतत यायला हवं हे आमच्यासोबत. मेकर्सना सांगा एकदा सगळ्यांना. हो ना? मला असं वाटतं की ना आपण आंब्याची सीझनमध्ये वाट बघत असतो. हां. तुम्हाला वाट बघावी लागेल चांगला हाऊ स्वीट. ओके. सीझनमध्ये चांगला आंबा खाण्याची. बरोबर. त्यासाठी आम्ही थांबून येतो चांगलं हो. करण्यासाठी एकत्र हो. येतो असं म्हणायला हरकत खूप छान. मला तुमच्या दोघांशी खरं तर खूप गप्पा मारायच्या आहेत, पण वेळेअभावी आत्ता पण बोलू शकत नाही. पण मी दोघांनाही विनंती करतो, आपण ही वेब सीरीज प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही ती बघतो, म्हणजे मला तुमच्याशी अधिक चांगलं बोलता येईल. नक्की, तर नक्की. पुन्हा आपण भेटू, पुन्हा बोलू. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. जाता जाता मी हे आवर्जून सांगेन 30 जानेवारीला मराठी झी5 वर आमची देवखेळ नावाची वेब सीरीज रिलीज होतीये. 30 जानेवारी लक्षात ठेवा आणि नक्की आमची ही वेब सीरीज पहा. ते सबस्क्रिप्शन वगैरे पण सांगा. हां, ते ₹99 ला झी5चं सबस्क्रिप्शन मिळतं महिन्याभरासाठी. तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर घ्यायची आवश्यकता नाही. मग तुम्हाला बाय डिफॉल्ट दिसणार आहे. नसेल तर 99 पर मंथ आणि वार्षिक 699 इतकं स्वस्त आहे. तुम्हाला अख्खा मराठीवरचा कंटेंट बघायला मिळेल. सो येस, गो फॉर इट. सो रसिको, प्राजक्ताने तुम्हाला डिटेल दिलेलेत सगळे. तेव्हा नक्की ही वेब सीरीज बघा आणि आम्हाला तुमचा फीडबॅक द्या. धन्यवाद. थँक यू.